शांत झोपेची गोष्ट, पुरेसे ओळखण्याची शांतता. रात्रीची वेळ आहे. आकाशात चंद्र शांतपणे चमकत आहे. थंड हलका वारा तुमच्या आसपास फिरतोय. तुम्ही आता आरामात आहात. तुमचं शरीर हळूहळू सैल होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. तुमच्या मनातले विचारही हळूहळू शांत होत आहेत. आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी तुम्हाला काही शोधायला सांगणार नाही, तर थांबायला शिकवेल. एक शांत गाव होतं. गावाच्या बाहेर एक मोठं शेत होतं. त्या शेतात सोन्यासारखी पिवळी गव्हाची कणसं हलकेच वाऱ्यावर डुलत होती. संध्याकाळची वेळ होती. आकाश नारंगी झालं होतं आणि वातावरण खूप शांत होतं. त्या गावात एक तरुण मुलगा राहत होता. तो नेहमी विचार करायचा, सगळ्यात उत्तम गोष्ट कशी शोधायची. एके दिवशी तो एका ज्ञानी वृद्धाकडे गेला आणि शांतपणे विचारले, मला सांगा, जीवनात सर्वोत्तम निवड कशी करायची. वृद्ध हसले आणि त्याला त्या गव्हाच्या शेताकडे घेऊन गेले. ते म्हणाले, या शेतातून चालत जा आणि सगळ्यात सुंदर कणीस निवड. पण नियम एक आहे, तू मागे वळून पाहू शकत नाहीस. मुलगा हळूहळू चालायला लागला. त्याने एक कणस पाहिलं. ते सुंदर होतं, पण तो थांबला नाही. कदाचित पुढे अजून चांगलं असेल. तो पुढे चालत राहिला. आणखी एक कणस दिसलं. तेही सुंदर होतं, पण पुन्हा तो थांबला नाही. कदाचित अजून उत्तम मिळेल. असं करत करत तो चालत राहिला. विचार करत राहिला. तुलना करत राहिला आणि शेवटी शेत संपलं. त्याच्या हातात काहीच नव्हतं. तो शांत उभा राहिला. त्याला कळलं की तो सतत सर्वोत्तम शोधत राहिला आणि त्यामुळे त्याने चांगलं सुद्धा गमावलं. वृद्ध शांतपणे म्हणाला, हीच जीवनाची एक गोष्ट आहे. सगळ्यात उत्तम शोधताना आपण कधी कधी काहीच निवडत नाही. काही दिवसांनी मुलगा पुन्हा आला. तो म्हणाला, आता मला चूक करायची नाही. वृद्ध त्याला जंगलात घेऊन गेले. ते म्हणाले, या झाडामधून एक निवड, पण पुन्हा मागे वळून पाहू नकोस. यावेळी मुलगा थोडा वेळ चालला आणि मध्येच एक झाड निवडलं. ते परिपूर्ण नव्हतं, पण चांगलं होतं. तो परत आला आणि म्हणाला, हे चालेल. वृद्ध हसले. कधी कधी परिपूर्ण शोधण्यापेक्षा पुरेसं ओळखणं जास्त महत्वाचं असतं. जीवनात प्रत्येक गोष्ट परिपूर्ण नसते. प्रेम, काम, नाती, सगळ्यात काही ना काही कमी असतं. पण एक क्षण येतो जिथे आपण म्हणू शकतो, हे पुरेसं आहे. मी इथे थांबू शकतो. हीच खरी शांती आहे. तीच मनाला विश्रांती देते. तुम्हीही कदाचित खूप काही शोधत असाल, काहीतरी परिपूर्ण, पण कदाचित तुमच्याकडे आधीच काहीतरी पुरेसं आहे. आता ही गोष्ट हळूहळू शांत होत आहे. गव्हाचं शेत पुन्हा शांत आहे. वारा हलकेच वाहतोय. तो मुलगा आता शांत आहे. त्याच्या मनात घाई नाही. तुम्हीही आता तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. हळू श्वास घ्या आणि सोडा.
तुमचं मन शांत होत आहे. तुमचं शरीर हलकं होत आहे. आता शांतपणे डोळे मिटा. तुम्ही सुरक्षित आहात. तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. कोणतीही घाई नाही, कोणताही ताण नाही. तुम्ही शांत आहात. तुम्ही समाधानी आहात. आणि आता तुम्हाला गोड गाढ झोप लागेल. शांत, सुखद आणि गहिरी झोप. शुभरात्री.